ओके, इथं बघा. सो फेस सेंटर्ड युनिट सेलला काय असणार आहे? 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नर्सला जे शेअर किती होतात? 1/8. 6 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 6 फेसेसला असणार आहे जे शेअर किती होतात? 1/2. सो 8 into 1/8 plus 6 into 1/2 किती येणार आहे? 1 plus 3. 1 plus 3 किती येणार आहे? तर 4. सो नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल कशाच्या केसमध्ये? फेस सेंटरच्या केसमध्ये किती असतात? किती असतात? 4. कसे 4? तर 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नर्सला शेअर होणार आहेत 1/8. त्याचे तुकडे जोडले की ते 1 झालं आणि 6 फेसेसला हाफ हाफ शेअर होणार आहे. 6 फेसेस आहेत, हाफ शेअर होत आहे. 6 into 1/2 म्हणजे ते काय झालं तर 3. 3 plus 1 किती झालं तर 4. सो नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती असणार आहे? तर 4 फॉर फेस सेंटर्ड युनिट सेल. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. फेस सेंटर्ड नंतर ना एज सेंटर्ड बघूया. आता एज सेंटर म्हणजे एजेस म्हणजे काय बघा. हा कॉन्स्टिट युनिट सेल आहे तुमचा. ओके, आता मला सांगा एजेस म्हणजे हे लाईन अशी जे आहेत ना, हे एजेस आहेत. किती एजेस आहेत बघा. एजेस किती आहेत सांगा मला. ही फर्स्ट एज, ठीक आहे. ही सेकंड एज, ही थर्ड एज, ही फोर्थ एज. ठीक आहे, नेक्स्ट ही फिफ्थ एज, ही सिक्स्थ एज, ही सेवेंथ एज, ही एट्थ एज, ही नाइन्थ एज, ही 10th एज, ही 11th एज आणि ही 12th. म्हणजे किती एजेस आहेत? 12. एज सेंटर जो असतो, एज सेंटर म्हणजे इथं जो असणार आहे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, 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 इथं 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 आणि कुठं राहिलं का बघा. 12 एजेस आहेत. तर 12 एजच्या सेंटरला, 12 एजेसच्या सेंटरला पार्टिकल असणार आहे. तो शेअर किती होतो त्या युनिट सेलला? 1/4. तो शेअर किती होतो त्या युनिट सेलला? 1/4. मग इथं लॉजिकली एक लक्षात घ्या की नो डाऊट 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जे आहेत, 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जे आहेत ते 8 कॉर्नर्सला असणारच आहेत. 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला असणारच आहेत. मग 12 एजेस आहेत तर 12 एजेसच्या सेंटरला. आता नंबर ऑफ पार्टिकल्स जर आपण फाइंड केलं गेलं, एज सेंटर जर असेल तर काय सेंटर असेल? एज. एंड सेंटर्ड नाही हा, एज सेंटर्ड. कसला सेंटर? एज म्हणजे दर लाईनच्या सेंटर लाईन. तर नो डाऊट 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला असणारच आहेत. प्लस किती एजेस आहेत? 12. त्या 12 एजेसला तो शेअर किती होतो सांगा? 12 एजेसला शेअर किती होतो? 1/4. मग जर एज सेंटर्ड असेल तर 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला असणारच आहेत जे 1/8 शेअर होणार आहे. त्याचं किती येणार आहे? 1 प्लस हा 4 1 आणि हा 4 कितीचा झाला तर 3 चा. येस ऑर नो? मग किती झाले? 4. एज सेंटर्ड असेल, काय असेल तर, आणि एजेसला फक्त एजेसला किती असतात? फक्त एजेसला किती असतात? 3. फक्त एजेसचे जर ऍड केले तर किती असतात? फक्त एजेसचे ऍड केले तर किती असतात? 3. फक्त फेसेसचे ऍड केले तर किती असतात? परत 3. कारण शेअरिंग तिथं हाफ होतंय तर किती होते तर 1/4. किती होतंय? 1/4. ठीक आहे. बॉडी सेंटर्ड. बॉडी सेंटर्डला बघा, एखादा कॉन्स्टिट्युएंट जर बॉडी सेंटर्ड पार्टिकल असेल तर त्या बॉडीचा आत जो आहे तो कोणाबरोबरही शेअर होत नाही.
जो बॉडीच्या आत आहे तो कोणाबरोबरही शेअर होत नाही. म्हणजे इथं काय असणार आहे, 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला असणारच आहेत. 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला असणारच आहेत. आणि एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल बॉडीच्या आत असणार आहे, जो कोणाबरोबरही शेअर होणार. 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स 8 कॉर्नरला असणारच आहेत. अजून एक बॉडीच्या आत असणार आहे श्रद्धा, जो कोणाबरोबरही शेअर होणार नाही. व जर बॉडी सेंटर्ड युनिट सेल आहे, कसला युनिट सेल आहे, मग बॉडी सेंटर्ड युनिट सेलला नंबर ऑफ ऍटम्स पर बॉडी सेंटर्ड युनिट सेलला किती असतात, तर 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला आहेत, 1/8 शेअर होतात. एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल बॉडीच्या आत आहे, जो कोणाबरोबरही शेअर होत नाही. सो इथं काय येणार आहे, 1 + 1 1 + 1 काय येणार आहे, 2. सो एक लक्षात घ्या की जर सिंपल क्युबिक युनिट सेल आहे तर एकच ऍटम असतं पर युनिट सेल. सिंपल क्युबिक म्हणजे 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला आहेत, ते सोडून कुठेही नाहीये. जर फेस सेंटर्ड युनिट सेल आहे तर त्यामध्ये किती ऍटम्स असतात, 4 ऍटम्स असतात पर युनिट सेल, कारण 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला आणि दर फेसला किती शेअर होणार आहे, तर हाफ. जर एज EDGE एज सेंटर्ड जर असेल, काय असेल, एज सेंटर्ड, तर एज सेंटरच्या केसमध्ये किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात, परत 4 ऍटम्स असतात. का, तर 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला शेअर होणार आहेत 1/8 आणि दर एजला 1/4. आणि बॉडी सेंटर्ड जर युनिट सेल असेल, कसा युनिट सेल असेल, बॉडी सेंटर्ड, तर किती ऍटम्स असणार आहेत, 2 ऍटम्स. किती ऍटम्स असणार आहे पर युनिट सेल. समजतंय, येस ऑर नो, येस ऑर नो. ह्यावरनं आपण डिफाइन करू शकतो की एखादा सॉलिड किती मोकळा आहे किंवा किती भरगच्च आहे. सगळ्यात कमी भरगच्च कोण आहे, सिंपल, मग बॉडी सेंटर्ड, मग भरत गेलं ना. सगळ्यात कमी भरलेला कोण आहे, सिंपल, मग कोण आहे, बॉडी सेंटर्ड, मग कोण आहे, फेस सेंटर्ड आणि एज सेंटर्ड, मग कोण आहे, फेस सेंटर्ड आणि एज सेंटर्ड. समजतंय का, येस ऑर नो. ठीक आहे. आता हे झेड इफेक्टिव्ह म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल आपण कसं फाइंड करतो, तर जे कॉर्नर्स आहेत, सी म्हणजे कॉर्नर्स, नंबर ऑफ पार्टिकल्स ऍट द कॉर्नर ऑफ युनिट सेल, नंबर ऑफ पार्टिकल्स ऍट द कॉर्नर ऑफ युनिट सेल NC into 1/8, number of constituent particle at the face 1/2 plus number of particles in the body plus number of particles at the edges. हे फॉर्म्युला आहे सगळ्यांचा आणि आपण हा सेपरेटली बघितलेला आहे, तर काय एवढं हे नाही, आपण डायरेक्टली काढू शकतो. समजतंय का, येस ऑर नो. हे फक्त कॉर्नरला 1/8 शेअर होतात, फेसला 1/2 शेअर होतात, बॉडीला कुठेही शेअर होत, अख्खा एक असतो. आणि एज सेंटर्ड, एंड सेंटर्ड नाही, सॉरी, एज सेंटर्ड. कसला सेंटर्ड, एजला किती शेअर होतो, तर 1/4. नाव सगळ्यात इम्पॉर्टंट जे आता आपण बघणार आहे, पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे जो काय कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आपण बघतो तो किती भरगच्च आहे किंवा किती मोकळा आहे, त्याची टक्केवारी फाइंड करणे. काय फाइंड करणे, पर्सेंटेज फाइंड करणे. काय फाइंड करणे, काय फाइंड करणे, percentage. How many percent that particular unit cell is filled or how many percent it is empty. And normally we are discussing this packing efficiency mainly for cubic unit cells. हे mainly आपण कोणत्या युनिट सेल साठी बघतो, क्युबिक युनिट सेल. क्युबिक युनिट सेल्स कोण आहेत सांगा, क्युबिक युनिट सेलचे पॅरामीटर्स काय होते सांगा, क्युबिक युनिट सेलचे पॅरामीटर्स काय होते सांगा, सांगा मला. क्युबिक युनिट सेलचे पॅरामीटर्स काय होते, क्युबिक युनिट सेल मध्ये एज लेंथ जो होता तुमचा A इज इक्वल्स टू B इज इक्वल्स टू काय होता, C, आणि अल्फा इज इक्वल्स टू बीटा इज इक्वल्स टू गॅमा इज इक्वल्स टू काय असते, तर 90 डिग्री. जर तुमचा युनिट सेल क्युबिक युनिट सेल आहे, जर तुमचा युनिट सेल काय आहे, क्युबिक, तर त्याची व्हॉल्यूम काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ क्युबिक युनिट सेल काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ क्युबिक युनिट सेल काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ क्युबिक युनिट सेल, व्हॉल्यूम लेंथ इंटू ब्रेथ इंटू काय असते, हाईट. मग सगळं सेम आहे, A इंटू A इंटू A.
ABC A इंटू A इंटू A, मग A इंटू A इंटू A काय असणार आहे? व्हॉल्यूम ऑफ क्यूबिक युनिट सेल काय असणार आहे? 1 क्यूब. व्हॉल्यूम ऑफ क्यूबिक युनिट सेल काय असणार है? वॉल्यूम ऑफ क्यूबिक यूनिट सेल क्या असणार है? 1 क्यूब. समझ में आ रहा है? यस और नो? क्यूबिक यूनिट सेल की ही ऐसा होगा, क्योंकि बाकी का सभी का एज लेंथ अलग अलग कॉन्सेप्ट में रहता है, सेम रहता नहीं है. ठीक है. आता पैकिंग इफिशियंसी, द परसेंटेज ऑफ टोटल स्पेस फिल्ड बाय द पार्टिकल इज कॉल्ड एज पैकिंग एफिशियन्सी. फॉर एक्झाम्पल आता आपण पुढे काढलं ना, सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल, कोण असेल? सिंपल क्यूबिक सेल असेल, तर सिंपल क्यूबिक सेल किती भरलेला असतो? 52.04% भरलेला असतो. किती भरलेला असतो? 52.04% भरलाय. मग आपण पॅकिंग इफिशियन्सी त्याची 52.04 आहे. मग एक कन्सेप्ट येते व्हॉइड. व्हॉइड म्हणजे काय असते तर एम्प्टी स्पेस. म्हणजे एम्प्टी स्पेस 47 पॉइंट काहीतरी येते. 47 पॉइंट सम पर्सेंट आहे ना, 96 येईल माझ्या मते. 47.96% येईल व्हॉइड. व्हॉइड म्हणजे समजतंय? भरल्यानंतर राहिलेली स्पेस. भरल्यानंतर राहिलेली स्पेस. सो पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे? एरिया जर 2 डायमेन्शन असेल तर, व्हॉल्यूम जर 3 डायमेन्शन असेल तर, एरिया पॅकिंग एफिशियन्सी कसं काढायचं? जर 2 डायमेन्शन असेल तर एरिया, आणि जर 3 डायमेन्शन असेल तर व्हॉल्यूम. सो पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल्स टू volume occupied by the particles divided by total volume of a unit cell. आता जर युनिट सेल क्यूबिक युनिट सेल आहे तर व्हॉल्यूम काय असणार आहे? जर युनिट सेल क्यूबिक युनिट सेल आहे, व्हॉल्यूम काय असणार आहे? 1 क्यूब. व्हॉल्यूम काय असणार आहे? व्हॉल्यूम काय असणार आहे? समझ में आ रहा है? यस और नो? व्हाट इज पैकिंग एफिशिएंसी? पैकिंग एफिशिएंसीचा फॉर्म्युला काय आहे? Packing percent packing efficiency is equals to volume of atoms in unit cell, total volume of atoms in unit cell divided by volume of काय असते तर unit cell into काय असते तर 100 into काय असते 100. दिस इज पर्सेंट पॅकिंग एफिशियन्सी. आणि जी काही पॅकिंग एफिशियन्सी येते 100 मायनस पॅकिंग एफिशियन्सी म्हणजे व्हॉइड असते. व्हॉइड काय असते? व्हॉइड इज इक्वल्स टू 100 मायनस परसेंट पॅकिंग एफिशियन्सी. व्हॉइड इज इक्वल्स टू 100 मायनस परसेंट पॅकिंग इफिशियन्सी. समजतंय का? येस और नो? ठीक आहे. नेक्स्ट पार्ट. नियरेस्ट नेबर्स अँड कोऑर्डिनेशन नंबर. इथं बघा, हा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे. ह्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलला मला सांगा, हा जर मी पार्टिकल कन्सिडर करा, ह्याला किती जण टच होत आहेत? किती जण टच होत आहेत? किती जण टच होत आहेत? 4. 2 डायमेन्शन मध्ये. कशामध्ये? 2 डायमेन्शन मध्ये. नियरेस्ट नेबर्स, पार्टिकल्स क्लोजेस्ट टू एनी रेफरन्स पार्टिकल. मग हा रेफरन्स पार्टिकल आहे. नील हा कसला पार्टिकल आहे? रेफरन्स. सो पार्टिकल क्लोजेस्ट टू एनी रेफरन्स पार्टिकल डिफाइंड एज द नियरेस्ट नेबर with respect to that reference particles. कोऑर्डिनेशन नंबर हा फिक्स्ड असतो दर युनिट सेलचा. बॉडी सेंटरचा फिक्स्ड आहे, सिंपल क्यूबिकचा फिक्स्ड आहे, आणि फेस सेंटरचा आणि एंड सेंटर सगळ्यांचं काय तर फिक्स्ड. इट इज फिक्स्ड. इथं नियरेस्ट नेबर म्हणजे तो जर मी रेफरन्स कन्सिडर केला तर त्याला अजून किती चिटकलेले आहेत? मग ते फिक्स नाहीयेत. तो नियरेस्ट नेबर पार्टिकल अंडर ऑब्झर्वेशनला अजून किती जण जॉईन आहेत? पार्टिकल अंडर ऑब्झर्वेशनला अजून किती जण जॉईन आहेत? ओके. नेक्स्ट, कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर फिक्स्ड असतो. जर तुम्ही सिंपल क्यूबिक युनिट सेल घेतला, कोण घेतला? सिंपल क्यूबिक युनिट सेल घेतला, तर या सिंपल क्यूबिक युनिट सेलला
इथं जो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे ह्याला अजून टचिंग पार्टिकल्स किती असणार आहेत सिंपल क्युबिक युनिट सेलला? कोणतं? हे नियरेस्ट नेबर. नियरेस्ट नेबर म्हणजे तू एखादा पार्टिकल घेतलास त्याला चिटकून किती आहेत, मग ते तू जो पार्टिकल घेशील त्यावरती डिपेंड करतं नियरेस्ट नेबर किती आहेत ते. फेस सेंटरला वेगळं होणार, बॉडी सेंटरला वेगळं होणार. पण हे ना फिक्स्ड असतं. म्हणजे तुमचं सिंपल क्युबिक युनिट सेल आहे तर त्याचं कोऑर्डिनेशन नंबर एवढंच असणार आहे. तुमचं बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आहे त्याचं कोऑर्डिनेशन नंबर एवढंच असणार आहे. फिक्स नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत त्याला, टचिंग स्पिअर्स असतात ते. असं इथं फिक्स नाही. इथं जे तू घेशील पार्टिकल त्यावरती डिपेंड करणार आहे की त्याला किती अजून ऍडजस्टंट पार्टिकल्स आहेत. सिंपल क्युबिकला कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? 6. म्हणजे अजून त्याला किती जण टच करत असतात तर 6. किती जण टच करत असतात? कोऑर्डिनेशन नंबर सिंपल क्युबिक युनिट सेलचा किती असतो? 6. तोच जर तुम्ही बॉडी सेंटर्ड घेतला, काय घेतला? बॉडी सेंटर. ह्याच्यासाठी काय करायचं? हा ठीक आहे, हे 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला असतात, सगळं मान्य आहे. ठीक आहे. पण हे बॉडीच्या आत एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे ना, तो किती जणांना टच होतोय? 8. किती जणांना टच करतोय? 8. हा जर मोठा असतो, हा मी छोटा दाखवतेय, पण हा 8 जणांना टच होतो ना, म्हणजे तर दर पार्टिकल. मग तो कॉर्नरचा असू दे का बॉडीच्या सेंटरचा असू दे, तो फिक्स्ड मध्ये किती जणांना टच करणार आहे? 8. फिक्स्ड मध्ये किती जणांना टच करणार आहे? 8. त्यामुळे त्याचं बॉडी सेंटरचं कोऑर्डिनेशन नंबर किती असते तर 8. फिक्स्ड आहे. बॉडी सेंटर्ड म्हटलं की माझा कोऑर्डिनेशन नंबर त्याचा पार्ट असायला पाहिजे. किती आहे? 6. सिंपल क्युबिक आहे त्याचं कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6. त्याला टचिंग स्पेअर किती असणार आहेत तर 6. ठीक आहे. आणि फेस सेंटर्ड जर आपण बघितला, काय बघितला? फेस सेंटर्ड. ह्या फेस सेंटर्डला 12 असतात. कोऑर्डिनेशन नंबर काय याचा? हा 12 कसा येतो हा मी नंतर तुम्हाला पॅकिंग ऑफ सॉलिड्स मध्ये दाखवते. कशामध्ये दाखवते? पॅकिंग ऑफ सॉलिड्स. पुढे बघायचं आपण पॅकिंग ऑफ सॉलिड्स, त्यावेळी मी तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर 12 का हे सांगते. ठीक आहे. फाईन. द नंबर ऑफ पार्टिकल नियरेस्ट टू रेफरन्स पार्टिकल इन अ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. इथं काय फिक्स नव्हतं स्ट्रक्चर क्रिस्टलाइन आहे. नियरेस्ट नेबर जेवढे असतील ते असतील. इथं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मध्ये, मग क्रिस्टलाइन स्ट्रक्चर सिंपल क्युबिक असेल 6, बॉडी सेंटर्ड असेल 8, फेस सेंटर्ड असेल 12. फिक्स्ड. काय हा? फिक्स्ड कोऑर्डिनेशन नंबर आहे. सो नंबर ऑफ पार्टिकल नियरेस्ट टू द रेफरन्स पार्टिकल इन अ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर इज कॉल्ड व्हॉट? इज कॉल्ड कोऑर्डिनेशन नंबर. त्याला आपण कसला नंबर म्हणतो? कोऑर्डिनेशन नंबर. आणि कोऑर्डिनेशन नंबर फिक्स्ड असतो. रेफरन्स नियरेस्ट नेबर फिक्स नसतात. तुम्ही त्याला काही पूर्ण क्रिस्टलाइन स्ट्रक्चर कन्सिडर करत नाही. जेवढं काय अवेलेबल आहे, माझ्या समोर जे दिसतंय हा एक पार्टिकल, ह्याला किती टचिंग स्पेअर आहेत? 4. मला हा पार्टिकल दिसतोय त्याला किती टचिंग स्पेअर आहेत? 6. वरती एक, खाली एक आणि हे 3. असं लक्षात येते मी काय सांगते? येस ऑर नो? ओके. ठीक आहे. आता डिस्टन्स ऑफ द नियरेस्ट पार्टिकल इज इक्वल्स टू एज लेंथ असते. डिस्टन्स ऑफ द नियरेस्ट पार्टिकल काय असते? डिस्टन्स ऑफ द नियरेस्ट पार्टिकल इज इक्वल्स टू काय असते? एज लेंथ. हे बघा, हे तुम्हाला युनिट सेल दाखवले. म्हणजे 4 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत. त्या 4 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलचे आपण सेंटर काय केले? जॉईन केले तर आपल्याला एक रिपीटिंग स्ट्रक्चर दिसतो का रिपीटिंग स्ट्रक्चर? येस ऑर नो? हा. मग ही जी आहे ही काय आहे तर एज लेंथ आहे. ह्या केसमध्ये, ह्या स्ट्रक्चर मध्ये हा सिंपल क्युबिक स्ट्रक्चर आहे. कसला स्ट्रक्चर आहे हा? सिंपल क्युबिक. सिंपल क्युबिकला एज टू एज जॉईन असते. कसं जॉईन असते? एज टू एज. सो ह्या केसमध्ये ए इज इक्वल्स टू किती आहे तर? ए इज इक्वल्स टू किती आहे तर? 2r. ए इज इक्वल्स टू किती आहे? म्हणजे ह्याचा सेंटर आणि ह्याचा सेंटर घेतला तर ह्या दोघांमधला डिस्टन्स म्हणजे एज लेंथ म्हणजे किती असणार आहे तर 2r असणार आहे. ह्या केसमध्ये सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये कशामध्ये बाळांनो? सिंपल क्युबिक युनिट सेल. सिंपल क्युबिक युनिट सेल हे बघा, जरा इथं लक्ष द्या, मला जे सांगायचंय ते तुम्हाला समजू दे बस. इथं स्ट्रक्चर आहेतच, पण अजून तुम्हाला जरा जास्त वे मध्ये मी जेवढं पॉसिबल करू शकते ते. इथं जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे ना, हा असा आहे. एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे हा.
हा दुसरा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, हा तिसरा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, हा चौथा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, हा पाचवा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, हा सहावा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे आणि हा सातवा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे. आणि मागे एक असणार ना, आठवा असणार की नाही. मग सिंपल क्युबिक मध्ये जेव्हा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल येतात ना, तसे चिटकून असतात एक दुसऱ्याला. कसे असतात? चिटकून. त्यांची एज लेंथ ए इज इक्वल्स टू काय असते तर 2r. त्यांची एज लेंथ ए इज इक्वल्स टू किती असते तर 2r. समझ में आ रहा है? येस और नो? कुठेही बघा, ए इज इक्वल्स टू काय असणार आहे तर 2r. ए इज इक्वल्स टू काय असणार आहे तर 2r. ए इज इक्वल्स टू काय असणार आहे तर 2r. ए इज इक्वल्स टू काय असणार आहे तर 2r. ए इज इक्वल्स टू काय असणार आहे तर 2r. समझ में आ रहा है? फॉर सिंपल क्यूबिक युनिट सेल. सिंपल क्यूबिक युनिट सेल ज्यामध्ये 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला असतात, ते सोडून दुसऱ्या कोणत्याही पार्टिकलला नसतात. तुम्ही म्हणणार मॅम नंबर ऑफ नियरेस्ट पार्टिकल तुम्ही 6 कसं लिहिला? काय कसं लिहिला? नंबर ऑफ नियरेस्ट पार्टिकल काय लिहिला? 6. ऍक्च्युली एक मिनिट हा. इथं कोणताही हा घेतला, ही एक लेअर आहे, हा लेअर आहे, पण हा कसा असणार आहे? 3 डायमेन्शन मध्ये. कसं ही लेअर फॉर्म झाली 2 डायमेन्शनची, पण 3 डायमेन्शन मध्ये खालती पण लेअर असणार आहे आणि ही एक लेअर आहे रे. 3 डायमेन्शन मध्ये ह्याच्या खालती पण एक लेअर असणार आहे, ह्याच्या वरती पण एक लेअर असणार. सो इथं किती सेंटर्स आहेत बघा. हा जर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कन्सिडर केला तर इथं एक नेबर आहे, इथं एक नेबर आहे, इथं एक नेबर आहे, इथं एक नेबर आहे. ह्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या लेअर मध्ये किती नेबर्स आहेत? 4. ह्याच्या वरती बरोबर हे तशी लेअर येणार आहे, जॉमेट्रिकली अलाइंड असणार आहे. कशी असणार आहे? मग ह्याच्या बरोबर एक असणार आहे ना वरती, ह्याच्या बरोबर एक पार्टिकल वरती असणार ना. ही जी लेअर आहे, हा जो सेंटर, हा जो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, आपण अंडर स्टडी ह्याला बघतोय ना. ह्याला लेअर मध्ये टचिंग स्पेअर किती आहे? 3. ह्याच्या बरोबर एक असणार वरती 3 डायमेन्शन मध्ये, ह्याच्या बरोबर एक असणार आहे वरती. किती झाले? 5. मग वरती आहे म्हणजे खाली पण असणारच. किती झाले? समजतंय? हे 6 कसं आलं समजतंय का? नियरेस्ट नेबर्स, नंबर ऑफ नियरेस्ट पार्टिकल 6 कशाला समजतंय? येस ऑर नो? येस ऑर नो? लेअर मधले 4, त्याच्या बरोबर एक, त्याच्या बरोबर मागे एक, टचिंग स्पेअर किती झाले? 6. कोऑर्डिनेशन नंबर 6. सो याचं कोऑर्डिनेशन नंबर किती असते तर 6. पण सिंपल क्युबिक युनिट सेलला, कोणत्या युनिट सेलला? कोणत्या युनिट सेलला? सिंपल क्युबिक युनिट सेलला तुमचं जे फिलिंग असते ते एज टू एज असते, त्यामुळे तुमचं एज लेंथ ए इज इक्वल्स टू काय असते? 2 टाइम्स द रेडियस. एज लेंथ ए इज इक्वल्स टू काय असते? एज लेंथ ए इज इक्वल्स टू काय असते? 2 टाइम्स द कसं असते? 2 टाइम्स द काय असते बाळांनो? 2 टाइम्स द खूप इम्पॉर्टंट आहे ह्या पुढे, कारण पॅकिंग इफिशियन्सी फाइंड करणार आहे आपण ह्याच्या पुढे. हा, सो फॉर सिंपल क्युबिक युनिट सेल एज लेंथ इज इक्वल्स टू 2 टाइम्स द काय असते तर रेडियस. फॉर सिंपल क्युबिक, फॉर सिंपल क्युबिक, फॉर सिंपल क्युबिक, फॉर सिंपल क्युबिक, फॉर सिंपल क्युबिक. ठीक. आता नेक्स्ट, सिंपल क्युबिक किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेलला कुठे असतात कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल? 8 कॉर्नर्सला. किती शेअर होतात? 1/8. सो तेच दिलंय की त्याचं झेड इफेक्टिव्ह म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल किती असतात? 1/8 इंटू 8 म्हणजे काय असते? 1. काय असते? 1. मला पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे ना, मग पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो रे? पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो रे? पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल्स टू काय असते? व्हॉल्यूम ऑफ ऍटम्स इन टोटल व्हॉल्यूम ऑफ ऍटम्स. तर व्हॉल्यूम ऑफ ऍटम्स इंटू काय लिहितो आपण?
नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल इंटू काय अपॉन काय असते तर व्हॉल्यूम ऑफ काय असते तर युनिट सेल इंटू काय येणार आहे तर 100. व्हॉल्यूम ऑफ ॲटम हे बघा ॲटम स्पेरिकल असते. ॲटम कसा असतो स्पेरिकल. 4/3 पाय क्यूब येणार आहे. आणि नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल सिंपल क्यूबिक मध्ये किती आहे? सिंपल क्यूबिक मध्ये किती आहे? हा सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे ना, ज्यामध्ये 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कुठे असणार आहेत? 8 कॉर्नर्सला. ते सोडून दुसरी कुठेकडे नसणार आहे. सो इथं व्हॉल्यूम ऑफ ॲटम 4/3 पाय क्यूब घेणार आणि नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल काय घेणार आहे? 1 सिंपल क्यूबिक साठी. आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय घेणार? क्यूबिक युनिट सेल आहे. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय घेणार? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय घेणार आहे? सांगा की व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय घेणार? ए क्यूब. क्यूबिक युनिट सेल म्हणतोय ना. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय घेणार आहे? ए क्यूब. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय घेणार आहे? ए क्यूब. मयंक थोडस लक्ष दिलं तर लक्षात येणार. नाहीच लक्ष दिलं तर काहीच लक्षात येणार नाही. तो समजून घ्या मी जे सांगते ते. जो काय कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे कॉर्नरला तो किती पार्टिकल्स बरोबर किती जणांबरोबर शेअर होतोय? 8 जणांबरोबर. इथं बघा इथं दाखवलंय. इथं बघा हे वरचे किती आहेत युनिट सेल? 4. खालचे किती युनिट सेल आहेत? 4. 4 + 4 किती झाले? 8. म्हणजे हा जो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे तुमचा कॉर्नरचा, मग कोणत्याही कॉर्नरचा असू दे, कोणत्याही कॉर्नरचा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काय करतो? अजून किती युनिट सेल्स बरोबर शेअर करतो? 8 बरोबर. आणि किती शेअर करतो तर 1/8 शेअर करतो. सो सिंपल प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणजे आपण काय म्हणतो? ज्यामध्ये 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कुठे आहेत? 8 कॉर्नर्सला. ते सोडून दुसरं कुठेही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल नाहीये. सो नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल झेड इफेक्टिव्ह इथं 1 असते. सिंपल प्रिमिटिव्हला झेड काय असते तर 1. काय असते झेड? काय असते झेड? 1. ठीक आहे. टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स. व्हॉट ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स? इथं लक्ष द्या. टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स. एक पार्टिकल स्पेरिकल असतो स्वराज्य. एक पार्टिकल कसा असतो? स्पेरिकल. कोणताही पार्टिकल घेतला तो कसा असतो श्रद्धा? स्पेरिकल. स्पेरिकल म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे? 4/3 पाय आर काय असणार आहे तर क्यूब इंटू सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये ॲटम किती होता? एकच. सो टोटल व्हॉल्यूम किती असणार आहे? 4/3 पाय आर क्यूब इंटू काय येणार आहे तर 1. ओके. आता व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल क्यूबिक युनिट सेल. क्यूबिक युनिट सेल आहे. क्यूबिक युनिट सेलला एज लेंथ ए ई सी सेम होतं. सो ए इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू ए. ए इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू ए. सो ए क्यूब. सो काय येणार आहे? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय येणार आहे? ए क्यूब. पण इथं लक्ष द्या. फॉर simple cubic unit cell. For simple cubic unit cell, A is equals to काय असते तर 2R. For simple cubic unit cell, A is equals to काय असते तर 2R. कारण constituent particle H2H असे जॉईन झालेले आहेत. सो इथं A is equals to काय आहे? हा R. A is equals to काय आहे? A is equals to काय आहे? 2R. मग मला सांगा जर A is equals to 2R आहे तर A क्यूब is equals to काय असणार आहे? 2R चा क्यूब. 2R चा क्यूब म्हणजे काय येणार आहे? 8R क्यूब. काय येणार आहे? 8R क्यूब. येणार का? येस ऑर नो? इथं बघा. पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल्स टू काय असते? व्हॉल्यूम ऑफ ॲटम. टोटल व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स. व्हॉल्यूम ऑफ ॲटम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ काय असते तर युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ ॲटम डिवायडेड बाय काय असते? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स किती आहेत? 4/3 पाय आर क्यूब इंटू काय आहे तर 1 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. क्यूबिक युनिट सेल आहे. A इज इक्वल्स टू किती आलं?
व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब किती आलं तर ए क्यूब किती आलं 8r क्यूब. मग इथं काय येणार आहे 8r क्यूब. हा r क्यूब काय होणार आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर बिकम्स डिनॉमिनेटर. हा 4 1 जा आणि हा 4 किती जा येणार आहे 2 जा. सो इथं काय येणार आहे पाय डिवायडेड बाय 3 इंटू 2. हा इथं 100 विसरले मी. इथं 100 येणारच इंटू 100 येणारच. सो इथं काय येणार आहे पायची व्हॅल्यू किती असते 3.142 डिवायडेड बाय काय येणार आहे 6 इंटू काय येणार आहे 100. सो इथं जी पॅकिंग इफिशियन्सी आपली येते ही पॅकिंग इफिशियन्सी येते 52.04%. सॉल्व केलं तर हे सॉल्व केलं तर व्हॅल्यू किती येते 52 पॉईंट किती येते 04%. एवढं भरलेलं आहे. मग मी तुम्हाला म्हटलेलं हा पर्सेंट पॅकिंग एफिशियन्सी झाली. पर्सेंट वॉइड 52.33 येते 04 नाही 52 पॉईंट काय येते तर 33. चेक करा एकदा व्हॅल्यू किती येते ते. मग ह्यामध्ये वॉइड पर्सेंट वॉइड किती असणार आहे 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी पर्सेंट. मग 100 मायनस काय येणार आहे तर 52.33. 100 मायनस 52.33 म्हणजे 47.67. 47.67%. हे समजलं का एक्झामला क्वेश्चन येते एक्सप्लेन द पॅकिंग एफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल किंवा एक्सप्लेन द पॅकिंग एफिशियन्सी ऑफ बॉडी सेंटर्ड युनिट सेल किंवा एक्सप्लेन द पॅकिंग एफिशियन्सी ऑफ फेस सेंटर्ड युनिट सेल. समजलं काय करायचंय लिहून घ्या तो पॅकिंग एफिशियन्सीचा पॉइंट पूर्ण. तो पॉइंट लिहून घ्या पटकन. ठीक आहे. हे सिंपल क्यूबिक युनिट सेलचं आपण बघितलं. बॉडी सेंटर्ड जरा बघून घ्या. बॉडी सेंटर्ड डोळे उघडून बॉडी सेंटर्ड प्रॉपरली बघून घ्या. खूप इम्पॉर्टंट आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. हे बॉडी सेंटर्ड युनिट सेल आहे बाळांनो. हा जो बॉडी सेंटर्ड युनिट सेल आहे ह्याला कसं असते 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला असतातच. 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला असतातच पण एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल बॉडीच्या आत असतो. एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल बॉडीच्या आत असतो जो कोणाबरोबर ही शेअर होत. इमॅजिन करा की तुम्ही खाली 4 बॉल आणि त्याच्याबरोबर वरती 4 बॉल टाकलेला ठीक आहे आणि त्यावेळी एक क्यूब फॉर्म झाला. त्यावेळी मग त्या क्यूबच्या वेळी काय असणार आहे तुमची एज टू एज जॉईन होणार आहे. म्हणजे जे काय तुमचे बॉल्स होते ते टचिंग असणार आहेत. कसे असणार आहेत टचिंग. म्हणजे इथं पण टच होणार आहे आणि इथं पण टच होणार आहे. येस ऑर नो. हे सिंपल क्यूबिकच्या केसमध्ये होते. पण जर तुम्ही बॉडी सेंटर्ड म्हटला काय म्हटला बॉडी सेंटर्ड जर तुम्ही बॉडीच्या आत एक कॉन्स्टंट पार्टिकल ठेवला म्हणजे बॉडीच्या आत अजून एक बॉल ठेवला म्हणजे 4 बॉल आहेत त्याच्यावरती अजून एक बॉल ठेवला आणि त्याच्यावरती 4 ठेवला मग हे एज लेंथ असं टचिंग असणार आहे का ही एज जी टच झाली एकाला अशी चिटकून येणार आहे का येणार आहे का येस ऑर नो नाही. जरासा डिस्टन्स काय होणार आहे वाढणार आहे. म्हणजे ह्या कॉन्स्टंट पार्टिकल मध्ये आणि ह्या कॉन्स्टंट पार्टिकल मध्ये स्पेस असणार आहे. काय असणार आहे स्पेस. काय असणार आहे स्पेस. काय असणार आहे स्पेस. सो आपण डायरेक्ट रिलेशन इथं ए इज इक्वल्स टू 2r घेऊ शकत नाही. इथं आपल्याला फाइंड करायला लागतंय. आपल्याला काय करायला लागतंय फाइंड. काय फाइंड करायला लागतंय सांगा की एज लेंथ आणि रेडियसचा रिलेशन काय आहे. मला काय सांगायचं हे लक्षात येते का तुमच्या येस ऑर नो येस ऑर नो. इथं जर तुम्ही बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल घेतला ते बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेलचे जे कॉर्नरचे पार्टिकल्स असतात जे कॉर्नरचे पार्टिकल्स असतात ते कधीही टचिंग पार्टिकल्स
एक दुसऱ्याला जुडून नसतात, कारण त्याच्या बॉडीच्या आत एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे ज्यानं काय केलंय, राहिलेले कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जरा जरा बाहेर ढकललेत. त्यामुळे तुमची एज लेंथ ए इज इक्वल्स टू द रिलेशन डायरेक्टली 2r असं मी लिहू शकत नाही. ए इज इक्वल्स टू 2r मी लिहू शकत नाही. मला रिलेशन फाइंड करावं लागणार. कसं फाइंड करायचं हे दाखवते. इथे बघा, इन बॉडी सेंटर्ड युनिट सेल the constituent particles touch each other along the body diagonal of the cube or unit cell. डायगोनल ऑफ द क्यूब म्हणजे हा डायगोनल ऑफ द क्यूब, इथून ते इथपर्यंत आतलं सगळ्याला टच करतं. पण इथं बाहेर जे आपण रिलेशन ए इज इक्वल्स टू 2r लिहित होतो तसं लिहू शकत, कारण हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जरा जरा बाहेर आलेत म्हणजे त्यांचं रिलेशन 2r इज इक्वल्स टू ए येणार नाहीये. कुठलेच टच होत नाहीत. हे बाहेरचे जे आहेत हे एक दुसऱ्याला टच होत, हे बाहेरचे जे नेबर्स आहेत हे एक दुसऱ्याला टच होत, बॉडीच्या आतला टच होणारच आहे 8 जणांना. म्हणून बॉडी सेंटरचं काय असते, कोऑर्डिनेशन नंबर 8 असते. बॉडीचा आतला टच होणार, पण जे बाहेर 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कॉर्नरला होते, सिंपल क्यूबिकला काय होते, सगळे एका टायमिंगला एक दुसऱ्याला काय होत होते, टच. त्यामुळे ए इज इक्वल्स टू 2r तुम्ही डायरेक्टली रिलेशन लिहू शकत होता. पण ह्या केसमध्ये तुम्ही एज लेंथचा रिलेशन लिहू शकत नाही. आरच्या फॉर्म मध्ये डायरेक्टली तुम्हाला रिलेशन विथ द हेल्प ऑफ डायगोनल फाइंड करावं लागणार आहे. कोणाच्या हेल्पनं डायगोनल, हे बॉडीच्या आतून गेलं मग काय झालं हे बघायचं. ठीक आहे, ओके. आता इथं लक्ष द्या, बॉडी सेंटर युनिट सेल साठी तुमचं एज लेंथ √3/a इज इक्वल्स टू 4 येतंय. हे कसं येतंय सगळ्यांनी लक्ष द्यायचं. इथं इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं. बॉडी सेंटर साठी इथं बघा, इथं एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल होता, 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 इथं एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, हा एक पूर्ण झाला. परत हा एक 1/8 चा शेअरिंग, हा एक, हा इथं एक आणि हा एक. ठीक आहे, ओके. लक्षात येते सगळ्यांच्या, येस ऑर नो? ठीक आहे. आता मी काय करणार आहे बघा, हा मला रिलेशन फाइंड करायचा एज लेंथ. हा एज लेंथच आहे ए आणि हा पण एज लेंथच काय आहे, ए आहे. ह्याला मी राईट अँगल कन्सिडर करणार. काय कन्सिडर करणार, राईट अँगल. हे बघा, हा 90 डिग्री असणार काय, असणार की नसणार आहे, असणार आहे. मग इथे लक्ष देऊन बघ, हा ए आहे, हा बी आहे आणि हा काय आहे तर सी. सो मी काय लिहिणार आहे, इन ट्रायंगल ए बी सी ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे तर एसी स्क्वेअर. हा एसी, मग इथं काय येणार आहे, ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे एसी स्क्वेअर. सो 2a स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आहे तर एसी स्क्वेअर. पुढे लक्ष द्या, पुढे बघा, हा आता हा मी डायगोनली घेतला एंडला, डायगोनली एंड, अपोजिट एंड, आतून पास होणार आहे ह्याच्या. ही लाईन आहे ना, ही R2R ही जी दिली ती डायगोनली आतल्या बाजूला. सगळ्यांनी तर लक्ष द्या प्लीज. हा वाला, ही वाली डायगोनली एंडला. ठीक आहे, मग मी अजून एक ट्रायंगल घेणार, इथं डी लिहिणार, हा CD आणि हा AC जॉईन करणार. मग अजून एक राईट अँगल ट्रायंगल क्रिएट झाला का, असा क्रिएट झाला का, असा. हा 90 डिग्री आहे आणि जर डायगोनल मधून आतून पास पण होतोय, होतोय की नाही होतोय, येस ऑर नो, येस ऑर नो, होतोय की नाही होतोय, दिसतोय का डायगोनली कसा आहे तो, दिसतोय. ठीक, आता मला सांगा ह्या केसमध्ये इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल, ACD, इन ट्रायंगल ACD AC स्क्वेअर
प्लस CD स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे तर AD चा स्क्वेअर. AC स्क्वेअर किती आहे? AC स्क्वेअर किती आहे? AC स्क्वेअर किती आहे? 2A स्क्वेअर. CD म्हणजे एज लेंथच आहे ना, साईडच आहे ना, एच आहे. सो इथं 2A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे तर AD चा स्क्वेअर. म्हणजे 3A स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे तर AD चा स्क्वेअर. जर तुम्ही त्याला डायगोनली कट केला, काय केलं डायगोनली? काय केलं डायगोनली? कट. हा जो भाग दिसतोय की नाही तुम्हाला असा उभा दिसतोय का असा आडवा डायगोनली, हा तो डायगोनली कसा आहे माहितीये काय? इथं A आहे आणि इथं काय आहे तर D. इथं एक स्पियर आहे, इथं एक स्पियर आहे आणि हा बॉडीच्या आतला एक स्पियर आहे. हे आत दिसतंय का हे वाला? येते का लक्षात मी काय सांगतेय? येस ऑर नो? जे डायगोनली आपण जातो की नाही, डायगोनली आतून जेव्हा जाणार आहे त्यावेळी हा एक आहे, इथे एक कॉन्स्टंट पार्टिकल, इथे एक कॉन्स्टंट पार्टिकल, हा R असणार आहे, हा 2R असणार आहे आणि हा काय असणार आहे? R असणार की नसणार? येस ऑर नो? डायगोनली आत जर गेला तर हा R, हा 2R आणि हा R, किती R झालं? मग AD इज इक्वल्स टू किती आलं? 4R. AD इज इक्वल्स टू किती आलं? किती आलं AD इज इक्वल्स टू? आत असंच आहे ना, AD इज इक्वल्स टू 4R आहे. सो 3A स्क्वेअर इज इक्वल्स टू 4R चा स्क्वेअर. सो इथं काय येणार आहे? 3A स्क्वेअर इज इक्वल्स टू 16R स्क्वेअर. सो A स्क्वेअर इज इक्वल्स टू 16 अपॉन 3 चा R स्क्वेअर टेकिंग रूट. टेकिंग रूट काय असणार आहे? A इज इक्वल्स टू 4 रूट 3R असणार की नसणार? Therefore R इज इक्वल्स टू काय असणार आहे? रूट 3/4A. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. समजते का? बघा काय काय केलं ते. म्हणजे आपण एज लेंथची, कोणाची? एज लेंथची आणि रेडियसचं काय फाइंड केलं? रिलेशन. कशाचं फाइंड केलं रिलेशन? एज लेंथ आणि रेडियस. समजते का? बघा इथं मी काय केलं, पहिला मी हा ट्रायंगल घेतला, राईट अँगल ट्रायंगल AB स्क्वेअर BC स्क्वेअर AC स्क्वेअर फाइंड केलं. AC स्क्वेअर किती आलं तर 2A स्क्वेअर. मग AC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल्स टू AD स्क्वेअर आलं. सो AC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर 2A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर इज इक्वल्स टू AD स्क्वेअर आलं. AD किती होता तर इथला R, इथला 2R आणि इथला R किती होता तर 4R. दोघांना कंपेअर केला, दोघांना कंपेअर करून मला रिलेशन मिळाला. A इज इक्वल्स टू 4/3R. therefore R इज इक्वल्स टू रूट 3/4A. एवढं डोक्यात बसतंय का? येस ऑर नो? बसवून घ्या डोक्यात, लिहून घ्या पटकन, पटकन लिहून घ्यायचं जे दिलेत ते रिलेशन्स.